नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अखेर आनंदाची बातमी समोर आलेली आहे. होय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती 4,000 रुपयांचं वितरण पूर्णपणे केलं जाणार आहे. बघा, आता केंद्र सरकारने एकदम चांगलं काम केलंय, मग राज्य सरकार कधी करणार असा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहे. कारण की केंद्र सरकारने आता वेळोवेळी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता दिला. जरी आता सरकार नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये देत असलं तर ही तर चांगली गोष्टच आहे, परंतु हप्ता द्यायला उशीर झाला ही मात्र खरी गोष्टच आहे. कारण की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आला, 22वा हप्ता देखील आला. केंद्र सरकारच्या माध्यमातून 2 हप्ते आले, तरी इकडे राज्य सरकारच्या माध्यमातून 8वा हप्ता देखील जमा झाला नव्हता. मग यामुळे शेतकरी बांधव पूर्णपणे नाराज झाले होते. पण पहा, आता शेतकरी बांधवांनो, सरकारकडून राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. कारण की आता 10-20 लाख शेतकरी बांधवांना नाही तर 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आता पूर्ण जमा होणार आहेत आणि यामुळे लाखो शेतकरी बांधवांना दिलासा देखील मिळणार आहे. तर चला, आता नेमकी हे पैसे कसे वाटप होत आहेत, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप केले जाणार आहेत, आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार की उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, सर्व काय अपडेट आता आपण बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. महत्त्वाचं म्हणजे जर शेतकरी बांधवांनो चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, म्हणजे जेणेकरून अशाच नमो शेतकरी योजनाविषयी, पीएम किसान योजनेविषयी, अनेक शेतकरी बांधवांच्या योजनांविषयी बातम्या तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळतील. तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट. बघा, या ठिकाणी आता राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे. बघा, पीएम किसान योजनेनंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे सरकारकडून वाटपास मान्यता मिळाली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली. आता तुमच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे, म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या आता खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, 9वा हप्ता, आता तो पण डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात वाटपाची पूर्ण तयारी झाली. होय, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी डायरेक्ट मोठी घोषणा केली. बघा, आता शेतकरी बांधवांनो, आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता दिल्यानंतर 30 ते 35 मिनिटांमध्ये लगेच तो जमा झाला होता. आता तो लवकरात लवकर जमा होण्याचं कारण म्हणजे डीबीटी. बघा, आता शेतकरी बांधवांनो, सरकारने यावेळी पूर्णपणे डीबीटीच्या मार्फत पैसे देण्याचं ठरवलं आहे. मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो. बघा, तर आता डीबीटीचा फायदा काय आहे. तिकडून सरकारने हप्ता वाटपाचं बटन दाबलं कीच क्लिक केलं, हप्ता तिकडून सोडल्यानंतर इकडे शेतकरी बांधवांच्या खात्यात यायला आता काही 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस काही लागणार नाही, तर फक्त आणि फक्त 30 किंवा 35 मिनिटं जास्तीत जास्त लागतील. आणि या 30-35 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे जमा होतील. असा मोठा निर्णय शेतकरी बांधवांनो सरकारने आता तुमच्यासाठी केलेला आहे. आणि हे पूर्ण पैसे डीबीटीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. आणि यामुळे एक चांगली मोठी खुशखबर शेतकरी बांधवांना मिळू शकते. तर बघा, आता हे पैसे वाटप नेमकी कशा स्वरूपामध्ये होणार आहे. सर्वात आधी पैसे वाटप नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात आधी रक्कम जमा होईल, सर्व काय माहिती आपण आता बघणार असून तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, जेणेकरून सर्व काय माहिती तुम्हाला देखील शेतकरी बांधवांनो बघायला मिळेल. तर बघा, आता या ठिकाणी महत्त्वाची अशी माहिती समोर आलेली आहे. राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, आता आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याविषयी महत्त्वाची माहिती बघायला मिळत आहे. म्हणजेच की 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये. बघा शेतकरी बांधवांनो, एवढंच नाही तर 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये पूर्णपणे जाहीर होऊन आता शेतकरी बांधवांच्या खात्यात कोणत्याही क्षणी शेतकरी बांधवांनो जमा झाल्याचं दिसणार आहे. 2 मेसेज मोबाईलवरती येतील आणि 4,000 रुपये जमा झाल्याचे दिसतील. बघा, आता पहिला मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट, त्यानंतर जी काय रक्कम सरकार देईल ती असेल आणि त्यानंतर रक्कम खात्यावरती जमा झाल्यानंतर तुम्ही बँकेमध्ये जाऊन लगेच पैसे काढून सुद्धा घेऊन येऊ शकता. त्यानंतर दुसरा हप्ता म्हणजेच की 9वा हप्ता जमा झाल्यानंतर पण क्रेडिटेड मेसेज तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल. त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला रक्कम दिसेल
जी काय रक्कम म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून 2000 रुपये येणार आहे ती रक्कम तुम्हाला दिसेल आणि ती रक्कम सुद्धा तुम्ही तुमच्या बँक खात्यावरती जमा झाल्यानंतर लगेच तुम्हाला जर पाहिजे असेल तर काढून आणू शकता किंवा तशी सुद्धा बँकमध्ये राहून देऊ शकता, कारण की आता तुमच्या हक्काचा पैसा तुमच्या बँक खात्यावरती जमा झालेला असेल, त्यामुळे तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये असे 4000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती आलेत हे देखील तुम्हाला लगेच समजणार आहे. मग पहा आता शेतकरी बांधवांनो, नेमके पैसे किती वाजेपर्यंत येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर वाटप केले जाणार, की सरकारने काही टाइम स्पष्टपणे सांगितलाय का की या वेळी म्हणजेच की पैसे म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होतील. ही सर्व काय माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्याकरिता शेतकरी बांधवांनो तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे. बघा आता सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये कोट्यवधी रुपये जाहीर केलेले आहेत, ते पण शेतकरी योजना असो, लाडकी बहीण योजना असो. आणि आता लाडक्या बहिणींना देखील काळजी करायची नाहीये, तसेच शेतकरी बांधवांना देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता दिले जाणार आहेत. पण शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून 2 कामे पूर्ण करण्याचे सांगण्यामध्ये आलेले आहे. ते कोणते आहेत 2 कामे ते तर आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमो 8वा आणि 9वा हप्ता देण्यामध्ये येणार आहे. त्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहून घेणार आहोत. तुमचं जर जिल्ह्यांचं नाव या यादीमध्ये आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट डीबीटी प्रणालीद्वारे तुमच्या खात्यावरती एकूण 4000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. तर आता नेमके ते कोणते 12 जिल्हे आहेत ते आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर आता चला नेमके कोणते 12 जिल्हे आहेत ते पाहूया आणि त्यानंतर पाहूया नेमके राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कोणते 2 महत्त्वाचे कामे करण्यामध्ये सांगण्यामध्ये आलेले आहेत ते आपण व्हिडिओच्या लास्टमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण पाहणार आहोत की नेमके कोणते 12 जिल्ह्यांमध्ये आज सर्वात अगोदर वाटप केलं जाणार आहे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याचं. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती आहे बीड मधील जर शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर तुम्हाला असं वाटत असेल की पीएम किसान योजनेचा हप्ता येऊन बराच काही काळ उलटून गेला, त्यानंतर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील जमा झाला, तरी देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नाही, तर असं नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही असं स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे. तुम्हाला एकत्रपणे नमोचे 2 हप्ते देण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे बीड मधील जर शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुम्हाला देखील रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर अहमदनगर नंबर 2 वरती आहे अहमदनगर मधील जर शेतकरी असाल, नमोचे 8व्या हप्ते प्रतीक्षा करत असाल, कधी पैसे जमा होणार अशी प्रतीक्षा असेल, तर आता ही अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे. अहमदनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी देखील तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना आता नमोच्या हप्त्याचे वितरण केलं जाणार आहे. त्यानंतर अकोला मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे, तुम्हाला देखील एकत्रपणे रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर अमरावती मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण नमो पीएमच्या हप्त्याची नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला देखील असं वाटत असेल की पीएमचा हप्ता 22वा देखील जमा झाला तरी देखील नमोचा 8वा हप्ता जमा झाला नाही, तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आता नमोच्या हप्त्याचं 4000 रुपये असं वितरण केलं जाणार आहे. त्यानंतर बुलढाणा मधील जर शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. त्यानंतर भंडारा चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता एकत्रपणे नमोचा 8वा आणि नमोचा 9वा हप्ता जमा केला जाणार आहे असं सूत्रांच्या माध्यमातून माहिती आलेली आहे शेतकरी बांधवांनो. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे नमोच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याचं वितरित केलं जाणार आहे. त्यानंतर पालघर, कोल्हापूर, लातूर, नागपूर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम वितरित केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला देखील एकत्रपणे नमोच्या 8व्या हप्त्याचं आणि 9व्या हप्त्याचं वितरित केलं जाणार आहे. त्याकरिता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आता नमो 8वा आणि 9वा हप्ता दिला जाणार आहे असं सूत्राच्या माध्यमातून माहिती समोर आलेली आहे. आता आपण नेमके राज्य सरकारच्या माध्यमातून कोणते 2 काम करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया. तर नंबर 1 वरती आहे ई-केवायसी आणि नंबर 2 वरती आहे आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण नसेल त्या शेतकरी बांधवांनी ई-केवायसी पूर्ण करावी आणि ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल त्या शेतकरी बांधवांनी आधार बँक खात्याशी लिंक करावे. हे 2 कामे होते शेतकरी बांधवांनो. अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.